वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. चॅलेंज करतात तुकोबर आहे, करतात हरिदासाना. आणि चॅलेंजचा विषय काय? जिंको कळी काळा. सामान्य गोष्ट नाही, लक्षात ठेवायचं. सगळं जीवन जिंकण्यासाठी नाही देवा. ज्याच्या अंगामध्ये जिंकण्याची ताकद आहे ना, तो म्हणजे जगद्गुरु शंकराचार्यांचं प्रकरण आहे. प्रश्नोत्तरी नावाचं 22-32 श्लोकांचा आहे, फार गोड आहे. आपल्या सदाचार मकरमध्ये दिले बघा. त्याच्यातला एक प्रश्न आहे, केन जगज्जितम. लक्षात ठेवा नंदुशेठ, केन जगज्जितम असा प्रश्न आहे. केन जगज्जितम, त्याचं उत्तर आहे येन मनोजितम तेन जगज्जितम. ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं. म्हणून इंग्लिश मध्ये एक वाक्य आहे, मला इंग्लिश येते सांगण्यासाठी तुमच्या पुढे बोलत नाही ना कोठा करायला. म्हणून इंग्लिश मध्ये एक वाक्य आहे की ही हू कॅन कंट्रोल वन सेल्फ कॅन कंट्रोल ऑल द वर्ल्ड. जो स्वतःवर प्रभुत्व करतो ना, तो जगावर प्रभुत्व करतो. जग जिंकायचंय ना, मग स्वतःला जिंकलं पाहिजे. पण सुरुवात आहे स्वतःला जिंकल्यापासून. स्वतःला अगोदर स्वतःला जिंकायचंय. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. परमार्थ करताना पहिल्यांदा अंतःकरण जिंका. अंतःकरण लक्षात ठेवा. ऐका ऐका ज्ञानोबाची ओवी ऐका. ज्ञानोबा तया अंतःकरण जित आहे ना, सकळ कामोपशांता परमात्मा परवता नाही दुरी नाही. तया स्वांतःकरण जिता म्हटलेलं आहे. स्वतःच अंतःकरण जिंकणारा मन ज्याचे आधी ज्याचे आता आधी वयाते. अगोदर मन हाताला आलं पाहिजे. लक्षात ते मन मुठीत घ्यायचं असतं बा. सोपं नाही, ते अवघड आहे. मनावर कंट्रोल केला पाहिजे. लोकांवर कंट्रोल करणं काय अवघड आहे. मनावर कंट्रोल झाला पाहिजे, मग लोक ऐकतात. तसे लोक ऐकत नाही. समाजाला एकत्र करण्याचं जो आव्हान करतो ना, त्याच्या अंगामध्ये काही स्वतःच्या अंगामध्ये क्षमता असावी. लक्षात ठेवा, माणसाचा अधिकार आहे आणि अधिकारावर सगळं अवलंबून आहे. कोणी कोणाला तसं बोलू शकत नाही. लक्षात ठेवायचं, त्याच्यासाठी अधिकार लागतो. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी त्यावेळेला मावळे एकत्र केले, तो अधिकार आहे. त्याच्या अगोदर जी जहागीरदाराची पोरं झाली, ती जहागीरदाराची पोरं राजवाड्याच्या खाली येतच नव्हती. सामान्य लोकात मिसळतच नव्हती. लक्षात ठेवा, शिवाजी महाराज मावळ प्रांतातल्या मुलांच्या मध्ये मावळ्यामध्ये मिसळले. राणावानामध्ये फिरले, दऱ्याखोऱ्यामध्ये फिरले. त्या मावळ्यांच्या उघड्या बोडक्या त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या हातात त्यांच्या घरातल्या चटण्या भाकऱ्या खाल्ल्या. त्यांच्या शेताच्या बांधावर बसून गप्पा मारल्या. म्हणून आवाज दिल्याबरोबर मावळे एकत्र आले. लक्षात ठेवा, आपण हे लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ती बातमी जेव्हा आग्र्याला गेली, तेव्हा आग्र्यातल्या लोकांनी कोचेष्टेनं सांगितलं औरंगजेबाला की म्हणतात शिवाजीचा राज्याभिषेक झाला, असं उपरोधानं सांगितलं. पण औरंगजेब गंभीर होता. तर मला बदतमीज क्या बघते हो, एक गप्पच झाले. औरंगजेबाचा एवढा दरारा होता महाराज, त्याच्या पुढे कोणीच बोलत नव्हतं. काही मोठा दरारा होता औरंगजेबाचा. बदतमीज क्या बघते हो. मला ते सगळं सांगायचं नाही. औरंगजेबाचं भाषण फार गोड आहे हो, पण ते सगळं सांगायचं. औरंगजेबाने सांगितलं, अरे शिवा के पास क्या है, ना हाती ना तोफखाना ना पैसा, काहीच नाही. शिवाजीकडे धन दौलत नाही, पैसे नाहीत, तोफखाना नाही, हत्ती घोडे नाहीत, शस्त्रबळ नाही, तरी शिवाजी आपल्याला चॅलेंज करतो. काय बळ आहे? त्यानं सांगितलं शिवाजी के पास क्या है. शिवाजी जवळ काय? ते म्हणले जीवाला जीव देणारी माणसं त्याच्याकडे आहेत, तीच आपल्याकडे नाहीत. फक्त त्याला मर्म कळालं होतं. लक्षात, जीवाला जीव देणारे. आता माझी अशी अवस्था आहे की मी ते शिवाजी महाराजांकडे शिरलो म्हणजे लवकर बाहेर मला निघता येत नाही. त्यातला 1-2 फक्त प्रश्न सांगतो की पुरंदरचा किल्ला लढवताना मुरारबाजी देशपांडे बेहोश होऊन लढत होता आणि त्याचं लढणं बघून दिलेर खान तोंडात बोट घालत होता की क्या सिपाही क्या कैसा लढता है. बहुत
इतका खुश झाला, त्याने आपल्या लोकांना सांगितलं थांबा, युद्ध करू नका, ह्या माणसाचा मला गौरव करू दे. आणि ते थांबले सगळे. पुढे लढणारा तो मोरारबाजी थांबला तर त्याला दिलेर खान म्हणतो, ए जंग बहादुर क्या लढते हो. त्यानं सांगितलं तुम हमारे तरफ आओ, हम तुम्हारी शान रखेंगे. त्याने युद्धामध्ये ऑफर केलं की तू पडत्या बाजूला आहेस, आमच्या बाजूला ये, आम्ही तुझी दिमाखामध्ये शान ठेवेन. पण मोरारबाजी देशपांडे शिवाजी महाराजांचा 15 रुपये होता, 15 रुपये. तो म्हणला, त्यानं असं नाही विचारलं, हळूच महसूल खातं द्याल काय. हे बाजार बुनगे विठ्ठला. हे बाजार बुनगे करायचं काय. अगोदर बाळासाहेब ठाकरेच्या दाढीला साबण लावत होता, आता सोन्याबाईच्या साड्या धुतो. काय तुला त्याचा विचारच करू नका. नाव घ्यायलाच लावू नका, फक्त चांगलं आहे नारायण. विषय लक्षात ठेवा. तो मुरार काय म्हणतो, अरे मी शिवाजीचा बंदा शिपाय, तुझा कौल घेतो की काय. असं म्हणून मुरार त्या दिलेर खानावर धावून गेला. काय ताकद होती. ऑफर केली होती आमच्याकडे, नाही. तो दिलेर खानाच्या अंगावर धावून गेला. दिलेर खान चिडला आणि त्यानं बाण सोडला. तो बाण मुरारबाजीच्या कंठामध्ये लागला. मुरारबाजी पडला. पडताना सुद्धा 10-5 सैन्यानं मारून पडला. तो दिलेर खान, आता तुम्हाला काय सांगावं, तो होता मोंगल. खरं म्हणजे शत्रूला सलामी द्यायची नसती, पण त्याने रिवाज मोडला आणि सलामी दिली. त्यानं डोक्याचा किमाश काढून सलामी दिली मुरारला. त्यानं मुरारला सलामी दिली, सांगितले कैसा सिपाही खुदा ने पैदा किया, मर कर भी लढता है. का सांगितलं मी आपल्याला. कोण लोकांना हाक मारणारा जो कोणी आहे ना, त्याच्या अंगातली क्षमता लागते, लक्षात ठेवा. त्याच्या क्षमतेवर समाज येत असतो. कळी काळाला जिंकूया म्हणून सांगणारे तुकोबार आहेत ना, त्या तुकोबारांची क्षमता आहे. तुकोबाराय द्या सोडून, तुकोबारांचं नामस्मरण, त्या नामस्मरणामध्ये येता काय की नाम घेता कापेयम. तुकोबारांचं नामस्मरण घेतल्यानंतर यम जर कापत असेल तर तुकोबाराय भेटल्यावर काय करत असेल. अजगा काळ खाय आम्ही माता दिले पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माता दिले पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय. तुकोबाराय सांगतात क्षमता काय, काळाच्या माथ्यावर पाय देण्याची क्षमता आहे. लक्षात ठेवा, सामान्य नाही. माणसाच्या रूपावर त्याची कपॅसिटी ओळखत जाऊ नका कधी. तुकोबारांचं जीवन साधं आहे, पण साधं जीवन असलं तरी कळी काळाला चॅलेंज करण्याचं सामर्थ्य अंगामध्ये आहे ना. म्हणून तुकोबाराय तुम्हाला या रे हरिदासानो चॅलेंज केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबारायने केलेलं आहे. कोणाला? हरिदासाना. हरदासानं नाही केलेलं. हरिदासन हरदासामध्ये फरक आहे देवा. हरदास म्हणजे जो प्रत्येकाचा दास आहे तो हरदास. इथं हरिदास आहेत. हरिदासानं बोलवलंय. ज्याने बोलवलंय त्यांची कपॅसिटी काय आहे, ज्यांना बोलवलंय त्यांची कपॅसिटी काय. हरी तैसे हरीच्या दासांचा क्षमता लक्षात घ्या. लक्षात ठेवा, ते हरी सारखे आहेत. हरी कसा आहे मग? नाही तया भयमोह चिंता आस. हरदासांचं हे लक्षण आहे की हरदासाला भय नाही पाहिजे, हरदासाला चिंता नाही पाहिजे, हरदासाला मोह नाही पाहिजे, हरदासाला आशा नाही पाहिजे. तो हरिदास लक्षात ठेवा.
जीवनाच्या सगळ्या आकांक्षा जगा ताब्यात घेऊन अंतःकरणात घेऊन भक्तीच्या क्षेत्रात उतरला इतकं सोपं नव्हे. कबीर महाराज काशीमध्ये काशीच्या बाजारपेठेमध्ये उभे आहेत. वाजल्या दुपारचे 12 आणि त्यांच्या हातात आहे मशाल. ढण 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 मशाल तेवत्या. दुपारी 12 वाजता. मूर्खपणाचं लक्ष नाही. दिवसा दिवाण रातचा अंधार. असे उभे आहेत लोक. कबीर जी क्या बात है, आपने मशाल लिया है. कबीर महाराज सांगतात हम युनियन स्थापन कर रहे हैं. संघटना स्थापन करायच्या. संघटना असं संघटना स्थापन करायच्या. लोकांना फिर मशाल हाथ में क्यों है. तर कबीर महाराज सांगतात हमारी युनियन का सिंबल आहे मशाल. चिन्ह आहे आमचं. चिन्ह आमच्या संघटनेचं चिन्ह आहे मशाल. व्यसनमुक्तीच्या संघटनेचं चिन्ह काय. हा नाद करू नका. मशाल आहे. मशाल आधी आपल्या घराला लावायची मग टोल ना केला जसं ना टोल नका पेटवायला. हातात मशाल आहे. लोकांनी विचारलं कबीर महाराजांना, कबीर जी मशाल का मतलब क्या होता है. तुमचं सिंबल आहे मशाल, त्याचा अर्थ काय होतो. कबीर महाराज काय सांगतात आहे का. कबीर महाराज सांगतात जो फूके घर अपना वो आया हमारे साथ. कबीरा खड़ा बाजार में मशाल लिए हाथ, जो फूके घर अपना वो आया हमारे साथ. लक्षात. ज्याने घरादार नांगूर फिरवायचा त्यानं बंड महाराजाचा नाद करायचा. विठ्ठला. चार हात लांब असेल तेवढं बरं आहे. विठ्ठला. माझ्याकडे पोर येतात बरं का. पोर टाक्या माळ घालायच्या. मी म्हणलं का माझी माळ लय अवघड आहे. माझी माळ सोपी राहिले. मी घालतच नाही ती माळ. लई घायला आलं माझी माळ लय अवघड. अवघड म्हणजे काय. म्हणलं लग्न करायचं नाही. अरे बा मग नको म्हणलं आपला 7 हात लांब प्रश्न नाही. तया भयमोह चिंता. तेव्हा लक्षात ठेवा समाजामध्ये सत्कार्य तेव्हा उभं राहतं जेव्हा आपण आपल्या जीवनाचा वैयक्तिक लोक सोडतो. तेव्हा नाही. तया भयमोह चिंता होनी राहती उदास. आणि बळकट कास भक्तीची. 2 मुद्दे सांगितले. आता 3रा मुद्दा सांगतोय. कोणता. चॅलेंज करतात तुकोबर आहे. करतात हरिदासाना. आणि चॅलेंजचा विषय काय. जिंको कळी काळा. सामान्य गोष्ट नाही. लक्षात ठेवायचं. सगळं जीवन जिंकण्यासाठी नाही देवा. ज्याच्या अंगामध्ये जिंकण्याची ताकद आहे ना तो म्हणजे जगद्गुरु शंकराचार्यांचं प्रकरण आहे. प्रश्नोत्तर नावाचं 22-32 श्लोकांचं आहे. फार गोड आहे. आपल्या सदाचार मकरमध्ये दिले बघा. 32 चरण 32 श्लोक आहे त्याच्यामध्ये. त्याचा अर्थही मी देणार आहे. म्हणजे ते प्रश्नोत्तरी नावाचं पुस्तक आहे ना त्याचा एक अर्थ करून छोटंच पुस्तक छापायचं मनात आहे. पण ते कधी होते कोणाला सांगतात येत नाही. आपलं म्हणायचं काहीतरी चला गोड आहे. त्याच्यातला एक प्रश्न आहे. केन जगज्जितम. लक्षात ठेवा नंदू शेठ. केन जगज्जितम असा प्रश्न आहे. केन जगज्जितम. त्याचं उत्तर आहे एन मनोजितम तेन जगज्जितम. ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं. म्हणून इंग्लिश मध्ये एक वाक्य आहे. मला इंग्लिश येते सांगण्यासाठी तुमच्या पुढे बोलत नाही घोटाळा कराल. म्हणून इंग्लिश मध्ये एक वाक्य आहे की ही हू कॅन कंट्रोल वन सेल्फ कॅन कंट्रोल ऑल द वर्ल्ड. जो स्वतःवर प्रभुत्व करतो ना तो जगावर प्रभुत्व करतो. विठ्ठला 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 वनाचा राजा सिंहाला म्हणतात. माहित आहे ना. सिंह कोण आहे. वनाचा. सिंह वनाचा राजा आहे. मग लक्षात ठेवा सिंह वनाचा राजा आहे. पण वनाचा राजा का झाला सिंह माहित आहे तुम्हाला. तुम्हाला माहित नाही. वनस्पती शास्त्रज्ञान जाऊन भेटा. सिंह वर्षातून एकच दिवस आपल्या मादीशी समागम करतो फक्त. म्हणून त्यांच्याकडे ती पावर आहे. संयम. लक्षात ठेवा. जग जिंकायचंय ना मग स्वतःला जिंकलं पाहिजे. पण सुरुवात आहे स्वतःला जिंकल्यापासून. स्वतःला अगोदर स्वतःला जिंकायचंय.
बरं. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. किसे मालूम, हमको मालूम नहीं. जेथे देखे तेथे लाताते, विठ्ठलवादी आयुष्याला, विठ्ठलवादी वादा आयुष्याला, विठ्ठलवादी वादा आयुष्याला. जेथे देखे तेथे जेथे गाडे देते तेथे तुकोबारा सांगतात, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. परमार्थ करताना पहिल्यांदा अंतःकरण जिंका. अंतःकर लक्षात ठेवा. ऐका ऐका ज्ञानोबाची ओवी ऐका. ज्ञानोबा तया अंतःकरण जित आहे ना, सकळ कामोपशांता परमात्मा परवता नाही दुरी नाही. तया स्वांतःकरण जिता म्हटलेलं आहे. स्वतःच अंतःकरण जिंकणारा मन ज्याचे आधी ज्याचे आता आधी वयाती. अगोदर मन हाताला आलं लक्षात ठेवा. ते मन मुठीत घ्यायचं असतं बा, सोपं नाही, ते अवघड आहे. मनावर कंट्रोल केला पाहिजे. लोकांवर कंट्रोल करणं काय अवघड आहे. मनावर कंट्रोल झाला पाहिजे. मग मग लोक ऐकतात. तसे लोक ऐकत नाहीत. नसावे. दगडे महाराज आमच्या गुरुजींच्या तोंडात हे वाक्य कायमचं असायचं. कायमचं प्रवचनात रोज सांगायचे, नसावे ओशा मग मानिती सगळं. काय काय आमच्या गुरुजींची काय काय वाक्य डोंगरे महाराज सांगितले ना, तशी गुरुजींची वाक्य आमचे नसावे ओशा कायम सांगायचे. आमच्या गुरुजींचं वाक्य परीक्षे छोड. रोज प्रवचनात येणार ते परीक्षे छोड. परीक्षे छोड म्हणजे परीक्षा करून सोडून द्यावे म्हणे. लई त्याच्यावर वाद जाऊ नये. आपण परीक्षा करून सोडून द्यावं. एखाद्याचा स्वभाव कळाला की आपलं त्याच्यावर उद्विग्न होऊ नये. परीक्षा करून सोडून द्यावं. परीक्षे छोड कायम वाक्य. नसावे ओशा हे वाक्य कायम असायचं. आणि आणखीन एक वाक्य असायचं आमच्या गुरु तोंडात कायमचं. कोणतं? दुःख पावायाचे मूळ राहणी ठाव नाही ताळ. हे वाक्य सांगायचं. का दुःख येतं जीवनामध्ये? ज्ञानोबा सांगतात ऐका. म्हणून आयुक्तपण मनाचे तेची सर्व सुजान दुःखाचे. अगोदर मन जिंकायचंय. मन जिंकल्यानंतर मग इंद्रिय. मन जिंकल्यानंतर काम क्रोध बंदी खाली कामणे दिये दोन्ही इंद्रियाचे धनी आविरा गोसावी काम क्रोध
काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. पहिलं मन जिंकायचं. मन जिंकल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. मन जिंकले की इंद्रिय ताब्यात येतात. इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रिय जिंकले ना, एकदा इंद्रिय जिंकली की मग विकार जिंकणं अवघड नसतं. मग विकार आपोआप जिंकले जातात. आणि एकदा विकार जिंकले की सांगितलं, मन जिंकलं, इंद्रिय जिंकली. आता विकार सांगतो. विकार जिंकलं म्हणजे काय? विकार जिंकलं म्हणजे काय? जिंकोणीया अहंकार पावटणी ते पावटणी 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 केला जिंकोण्या अहंकार पावटणी केले शिर. अहंकार जिंकला आणि शिर पावटणी केलं म्हणजे शिर पायाजवळ ठेवला. किंवा अहंकाराचं शिर आहे त्या पाय दिला. लक्षात असं आहे. काय सांगितलं लक्षात ठेवा. मन जिंकायचंय. मन जिंकलं की इंद्रिय जिंकायची. इंद्रिय जिंकलं की मग अहंकार जिंकला म्हणजे विकार जिंकायचे. मन जिंकलं, इंद्रिय जिंकले, अहंकार जिंकला आणि आता शिल्लक काय राहिलं? काय शिल्लक राहिलं? संपलं ना कीर्तन. तैसा अहंकार हा नाथीला समुदयाचा नाशीला तोची परमात्मा भला. आधीचा तो संतेला आधीच आहे. तैसे माझे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. अहंकार लोपावदारी द्वैतही जाय. लक्षात ठेवा. मग हे सगळं जिंकलं ना की मग संसार जिंकला. तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार. लक्षात ठेवा. मन जिंकावं, इंद्रिय जिंकावेत, अहंकार जिंकावा म्हणजे विकार जिंकावे. हे सगळं जिंकलं ना आता संसार संपला. काय शिकत? संसार जिंकला. तुका म्हणे आम्ही जिंकला संसार. हो. मग संसार जिंकला म्हणजे काय? संसार म्हणजे काय? तैसीच याची स्थिती नासत जाय क्षण क्षणाप्रती. म्हणून या ती म्हणते अश्वत्थोगा आगा उपजने आणि निमने. हे सातची जे मान्य तया ते जीवलोकुमी म्हणे संसारोहन. तो संसार जिंकला म्हणजे जन्म मृत्यूच्या पार गेल्यानंतर आता आणखीन कुठे शोधता काय? कोपऱ्यामध्ये काळ राहिला म्हणून मग तो कोपऱ्या सांगतात काळ ही जिंकला. संपला. सांगतो प्रमाण. तुका म्हणे काळ झालो जिंको पावला सकळ भोग आम्हा. तुका म्हणे काय म्हणजे प्रमाण अपरिचित आहे आणि आवाज चाले ना तर तुमच्या लक्षात येणार नाही. त्यामुळे तुमची आबरू जाऊ नये म्हणून बंद केलं. तुका म्हणे का तरी ज्यांचं गाथा पार होतं त्यांना प्रमाण सारखे आपोआप येतात. हे उमेश महाराज, शिवाजी महाराज, हे प्रवीण महाराज, ही लोक गाथा पारासार करतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत वाचून वाचून चरण आपोआप तोंडात बसलेले असतात. तुका म्हणे काळ झालो जिंकोनी शीतळ पावला सकळ भोगा महामोद. झालं. ऐका आता शेवटच करायला लागलोय. मन जिंकलं, इंद्रिय जिंकली, विकार जिंकले, संसार जिंकला, काळ जिंकला. काळ कसा जिंकला? काळ कसा जिंकला? बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. म्हणजे काळ कसा जिंकला? निर्भर अंतरी सदा सर्व काळ घेतला सकळ. बळीवंत जेने रचिले सकळ.
आम्हा त्याचे बळ अंकित असे. काळ कसा जिंकला? काळ जिंकला याचे दास होऊन. तुका म्हणे मी जिंकला संसार होणी किंकर विठोबाचे. आता ऐका, मन जिंकलं पुरुषार्थ नाही, इंद्रिय जिंकली पुरुषार्थ नाही, विकार जिंकले पुरुषार्थ नाही, संसार जिंकला पुरुषार्थ नाही, काळ जिंकला पुरुषार्थ नाही. ज्याच्या सामर्थ्याने हे सगळं जिंकलं त्यालाही जिंकला. घ्या, तुका म्हणे आम्ही जिंकले ते खरे, म्हणे आम्ही जिंकले ते खरे, आता उणे पुरे तुम्हाला तुकोबाराय सांगतात तुला सुद्धा जिंकलं. घ्या, काय शिल्लक ठेवलं नाही, त्याला सुद्धा जिंकलं. ही रामाची नगरी आहे म्हणून फक्त राम सांगतो सेवा संपवतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर हे जय ज्ञानेश्वर माऊली. हनुमंतराय लंकेमध्ये गेले. हनुमंतराय लंकेत गेले. आता लंकेत काय प्रताप केला ते रामायणामध्ये जाऊन पहा. लंकेत खूप मोठा प्रताप केला. माघारी निघाले, ब्रह्मदेवांच्या पास गेले. हनुमंतराया केवढं कौतुक तुझं. हनुमंतराचं कौतुक आहे का? हनुमंतराचं कौतुक असं आहे पप्पू शेठ, हनुमंतरायांच्यावर इंद्रजितानं ब्रह्मास्त्र टाकलं बरं का. ब्रह्मास्त्र, ब्रह्मास्त्र म्हणजे त्याचा मेन देवता ब्रह्म म्हणून ब्रह्मास्त्र. तर तो प्रसंग असा आहे भावार्थ रामायणामध्ये. ब्रह्मदेवानं हनुमंतराला सांगितलं, हनुमंतराया तू माझ्या बी ताब्यात येणार नाही मला माहित आहे, पण माझ्या अब्रू जाऊन म्हणून तुला विनंती माझ्या ताब्यात. मग हनुमंतराय ब्रह्मदेवाचा मान ठेवल्यासाठी इंद्रजिताला सापडले हो. त्याच्या बापाला माहित नव्हतं कसं सापडलं. लक्षात इंद्रजित लोकच वाटलं की हनुमंत आपल्याला सापडला जाऊ. ब्रह्मदेवाचा मान ठेवला, म्हणजे तुमचा मान ठेवला पाहिजे. ब्रह्मदेवाने विनंती केली माझा मान घालू नकोस, अशी शाबासकी दिली. मोठा पुरुषार्थी आहेस गाड्या. हनुमंतराय म्हणले एक विनंती आहे. काय विनंती आहे? मी इथे ज्या उद्योग केले सगळे एवढे आगाऊपणा तेवढा लिहून द्या, पत्रात लिहून द्या. कारण का तिथे गेल्यावर मालक विचारणार काय उजेड पडला सांग, आणि आपला उजेड आपल्या तोंडाने सांगायचा नसतो. बरं, आपणच आपला मान घ्यायचा नसतो. विठ्ठला विठ्ठला किती गुह्यतमम शास्त्रम झाकली मूठ सव्वा लाख. आपण आपली पढाई कधी मारा. आत्मप्रशंसा म्हणजे संभावित माणसाचं मरण आहे, लक्षात ठेवायचं. आत्मप्रशंसा जशी अकीर्ती तसं स्वतःची प्रशंसा कधी. मग ते हनुमंतराय ते लिहून गेलं पत्र आणि आले तर विचारलं रामाने, हनुमंतराय सांग काय काय केलं. आता वैतकच आहे. हनुमंतराय म्हणले देवा तुमच्या पुढे सांगणं योग्य नाही. ब्रह्मदेवाने लिहून गेलं आपलं वाचा. मग ते ब्रह्मदेवाने लिहून दिलेलं पत्र वाचनाचं काम चालू होतं. तेव्हा सगळी वानर शांत बसली होती. हनुम्यानं काय काय उजेड पाडला बघूया म्हणून लक्षात ठेवा. सगळे ऐकत होते कानटाव करून, हा राम ऐकत होते. तर सुरुवात झाली तर हनुमंतराय लंकेमध्ये गेले, लपत छपत अशोकवनात गेले. अशोकवनात गेल्यानंतर झाडावर बसले तर रामाचं गीत काय लागले. सीता हीच आहे का नाही कळायला पाहिजे का नको. रामाचं गीत ऐकल्यावर सीता प्रफुल्लित झाल्या. रामाची कीर्ती कोण गाते, रामाची कीर्ती कोण गाते, आनंदाने बघू लागल्या. हनुमंतरायाची खात्री झाली की याच सीतामाई आहेत. मग दड दिवशी रामाने दिलेली मुद्रिका खाली टाकली. रामाची खून होती मुद्रिकेची. माझ्या अंगावर अत्यापेक्षा हराले बरं का. ती खून सीतामाईने रामाची खून बघितली. 6 महिने राम राम म्हणतो त्या नुसत्या. रामाची मुद्रा दिसली, अशा निश्चलच झाल्या. सीतामाई तटस्थ झाल्या एकदम. सीतामाईंची अवस्था पत्रामध्ये रामाने ऐकली. रामच तटस्थ झाले, कारण त्यांचा कायदा आहे तुका म्हणे येते पिसे तेथे तैसे. सीतेची तटस्थ अवस्था ऐकली, रामच तटस्थ झाले. एकदम राम तटस्थ झाले. आणि सुग्रीव पुढे वाचतच होता बरं का. पुढचं काय काय झालेलं सुग्रीव वाचत होता, पण अंगदाचं लक्ष होतं रामाकडं. राम निश्चल झालेत
आणि अंगदानं सुग्रीवाला चिमटा काढला. कुठं वाचतेस पोती, पुढचा स्वतः झोपलाय बघ. म्हणजे तुम्ही नाही झोपलेला. खुशाल पिंपीन काय पोती वाचेल. इकडं बघ, इकडं बघ, इकडं बघ. मग सुग्रीवानं बघितलं तर आता काय करायचं. आता रामच तटस्थ झाल्यामुळं सगळं पत्र वाचन थांबलो. पत्र ऐकणार तट वाचायचं कोणासाठी. सगळेच थांबल्याचा काय कर. वाट बघितली की रामाची अवस्था बदलेल. थोड्या वेळात येतील, देवावर येतील. राम तटस्थ झाल्याचा काही इलाज नाही. आता राम तटस्थ झाल्यामुळं पत्रवाचन थांबलं. पण पत्रवाचन थांबल्याशिवाय दृष्टांत संपणार नाही. आणि दृष्टांत संपल्याशिवाय केलं तरी कसं काय संपलं आपलं. आणि आपण तर दहाची बुद्ध दिल्या. मग आता काय करायचं. आता ऐकण्यासारखी गोष्ट आहे. ऐका. तर ते हनुमंतरायला वाईट वाटलं. हनुमंतराय म्हणले असं का झालं माहिती आहे तुम्हाला. का झालं. माझ्यामुळं. तुझ्यामुळं कसं. माझ्यामुळं झालं म्हणला. मी जबाबदार याला. का ह्यांची अशी अवस्था का झाली. माझ्यामुळे झाली. मला अक्कल नाही. मी तिथे गेलो ना, सीतामाई नाही म्हणतो त्या जबरदस्ती आणायला पाहिजे होत उचलून मी इकडं. सीतामाईंचं मुद्रा सांगितली, सीतामाईंची भावावस्था सांगितली, तर यांची अशी समाज लागली. म्हणजे मी नालायकपणानं सीतामाईला आणलं नाही त्याचा परिणाम झाला. रामाला समाज लागली. राम लवकर बाणवर यायला तयार नाहीत. माझी आत्ता आणतो. आत्ता पण जे उड्डाण मारली गड्यानं, आता हा जाणार कुठं कुणा टॉप. म्हणून सुग्रीवानं हनुमंतराच्या पायाला अशी मिठी मारली. हनुमा अहो हनुमंतराच्या अंगामध्ये अशी ताकद आहे महाराज. त्यानं परत जोर केला तर सुग्रीवाला घेऊन उडाला. ऐकताय काय. गुटख्याची पुडी बंद केली म्हणून बरं आहे. माझ्या पुढे बसलेली पोरं गुटख्यातली अजिबात नाहीत. सुग्रीवाने एक टांग धरली, अंगदानं दुसरी टांग धरली. हा बहादर त्यानं दोघांना उचललं परत. आता दोघांना उचलल्यानंतर जांबवंतानं तिसरी मिठी मारली. त्यानं जांबवंताला उचललं. आता करायचं अवघडच आहे सगळं. त्याच्यानंतर नळाने मिठी मारली, त्यालाही उचललं. 4-5 मोठे बलाढ्य उचलून ते सगळं खेळत चाललंय. याने मिठी मारून त्यानं उचलावं असं झालं. हा सगळा कालवा चालल्यानंतर वानर असती. त्याला काय कशी फजिती चालली म्हणून बघायचे ते. त्या सगळ्या दंग्यानं राम भानवर आले. राम आणि त्याने सगळा तमाशा बघितला. बापरे. आणि मग लक्ष्मणाला विचारलं ही सर्कस काय. लक्ष्मण म्हणलं काय नाही, तुम्ही भानावर आलो म्हणून बरं झालं, नाहीतर ही सर्कस सकाळी 6 वाजता पण चालली असती. काय कारण. अहो म्हणले तुम्हाला समाधी लागली. हा म्हणतो माझ्यामुळे असं झालं म्हणून निघायला गेला परत. आणि 5 जणांना धरला तर आवरण झाला तर रडता का काय. याच्या उड्या चालूच आहेत. बाबा मी रडलो त्यावेळेला खरं तुम्हाला सांगतो. आता कीर्तनात तर मला आम्ही रडता येत नाही. भावावर प्रमाण पाहिलं मी रडलो त्यावेळेला. हा प्रसंग असताना मी रडलो. रामाने हात जोडले. हनुमंतराया माझं चुकलं गड्या पण थांबतो. काय अवस्था असेल सांगा ना. पाय धरले रामाने हनुमंतरायाचे. बाबा माझं चुकलं पण तू शांत हो. म्हणजे माझं चुकलं असा म्हणण्याचा प्रसंग देवावर आला. तो का म्हणे आम्ही जिंतील ते खरे. तो कुबार आहे तेवढ्यासाठी चॅलेंज करत होते. या रे हरिदास आलो जिंको कळी काळा मुच्या बळा कितपळी किती तो बापुडे. लाच कीर्तनाचा समारोपच करतोय. एक पथ्य सांभाळावं लागेल. कुठलं. हरदासांनी एकत्र येत असताना परस्परातला द्वेष काढा, अन्यथा हे सामर्थ्य कोणाच्या अंगात येणं शक्य नाही. एक अभंग सांगतो. घरी गेल्यानंतर अंतर्मुख होऊन वाचा. की तो अभंग बऱ्याच दिवस माझ्या लक्षात आहे. मी कीर्तन घेण्याचं धाडस केलेलं नाही कधी. बऱ्याच दिवस घेण्याचं मनात आलं पण नाही टाळलं. आपण म्हणलं आपलाच अधिकार नाही, आपण अभंग का घ्यावा. गात्यामध्ये 722 क्रमांकाचा अभंग आहे. घरी गेल्यावर वाचा. पण गोड अभंग आहे. परमार्थ करणाऱ्या प्रत्येक माणसानं अंतर्मुख होऊन तो अभंग वाचला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपल्या परमार्थात काही बदल करण्याची अपेक्षा आहे. फार गोड लिहितात तुकोबार आहे. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परी मिळवण बहुमाजी, निरे कोणापाशी होय एक रस, तरी म्यारे मध दुर्बळ अशी.
तुकोबाराय सांगतात तुमचं जे तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानामध्ये काय काय मिसळलेलं आहे. आशा माया तृष्णा कालवोनी दोन्ही दंभ तो दुरुनी दिसत असे. आपल्या तत्वज्ञानामध्ये काय काय कालवलं याचे चिंतन करा. काम क्रोध आशा माया तृष्णा काल दंभ तो दुरून दिसत असे. काम क्रोध लोभ शिनवी बहुत. आपण हरदासाने हे सगळं तोडलं पाहिजे. काम क्रोध लोभ शिनवी बहुत मिळवून आत कुळ काळकुळ तुकोबाराय सांगतात हे ते आपल्या तत्वज्ञानामध्ये काम क्रोधात लोभात काळकुट म्हणजे विष घातलेलं आहे. द्वेष अहंकार दंभ बहुफार माझी वरी दूर सारियला या अभंगाचं शेवटचं चरण गोड आहे. तुकोबाराय सांगतात त्याच्यानं काही सुद्धा होणार नाही. तुका म्हणे ते काही हाता नाही आयुष्य मोले जाय वायावे. बस एकदा मोठ्या प्रेमानं तुकोबारायांचं भजन करा. तुकाराम तुकाराम